तो हे गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज अब तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज जरा घाईमध्ये ब्लॉग चालू केला आहे. याचा जो IQचा फोन आहे तिथं चाललो आहे चेंज करायला कवर आणि स्क्रॅच गार्ड सांडपाडायला, कारण की तो फ्री असतो महिन्याला, हर महिन्याला 14 तारखेला काहीतरी. आज 15 तारीख आहे, त्याला 15 तारखेला बोलवलं आहे. तर चला बघतो मी कसं आहे तिथं. शोरूम आहे का? तर गाईज शोरूम IQचा, ते काही चेंज बेंच करायचं असतं तर तिथं चाललं आहे. इथं बारक्या पोरांची मस्ती चाललं आहे. मी सोपा देतो आता. भैया लोग आले सगळे फैंस माझे. तो गाइस हम लोग इसमें IQ के इसमें एंटर कर रहे. देखो इसका फ़ोन है ना फुल एकदम AC. तर आतमध्ये जायच्या पहिले गाइस कवर आणि स्क्रॅच गार्ड काढायचं लागतं. आम्ही इथंच फेकला आहे, नाही तर कधी कधी देतात पण कधी कधी देत नाही. तर याच्या पहिला मी हिंदीमध्ये बोललो असेल तर माफ करा. तर आता आतमध्ये एंटर करतो. काही चेंज करायला आलतो आम्ही इथं. याचा अजून त्यांच्याजवळ प्रोडक्ट्सच नाहीत, म्हणजे आहेत नाही, कायच नाही ना. स्क्रॅच गार्ड ना कवर बोलतात नाही. आता ऑर्डर करायचं लागेल. किती टाईम लागेल ते पण नाही माहिती, असे बोलतात. कसे फालतूगिरी आहेत, फालतूवाले आहेत. किती वेळा चेंज केलं आहे, किती टाईम थांबायचं लागलं, किती टाईम 2-3 महिने थांबायचे लागतात. हर महिन्याला चेंज होतो पण थांबायला लागतात. तो पण लेटेस्ट फोन आहे, फक्त 13च आला. IQ 13 आला, IQ 12 आहे. तरी पण त्यांच्याजवळ विचार करा नाही. जर आयफोनचा काय विचारायला गेलो तर आयफोनचा तर काय फ्रीमध्ये भेटत नाही. IQ कसा फ्रीचा फोन आहे म्हणून फ्रीचे भेटतात सगळे. तर तुम्हाला इथं गाडी दाखवतो. कोणची ड्रीम बाईक आहे बघा. तर गाईज ओल्का ही ड्रीम बाईक कोणची आहे समजणार असेल, पण मला याच्यातून एक गोष्ट नाही आवडली की लाईटिंग. पहिली बार ठीक आहे, चल लाईटिंग ठीक आहे. रेड बीड काय आहे हे सेफ्टीसाठी लावलं आहे का? भाज्या बिज्या नेतोय का? हां, भाजी बिजी घेऊन चाललं आहे का काय? हे सगळा रेडवाला लावला आहे. बाकी तर गाडी तर भारी आहे. सीट नाही आवडला मला, सीट नाही आवडला. व्हील्स पण ठीकठाक आहेत, बघू शकता. ही ड्रीम बाईक कोणची आहे ओल्का समजलं असेल. पण आम्ही चाललो वाशी स्टेशनला, कारण की तिथं बघू आता. फ्रीमध्ये तर नाही, आम्हाला लावायचं तर लागेल पैसे देऊन. पण मला नाही वाटत भेटतील याचा लगेच. IQचा भेटेल लगेच स्क्रॅच गार्ड. तर बघतो आता स्टेशनला जाऊन. फायनली स्क्रॅच गार्ड भेटलेला आहे इकडे, बघू शकता तुम्ही. IQचा भेटत नव्हता, पण हा जरा ग्लासवाला आहे ना, ग्लासवाला स्क्रॅच गार्ड आहे. अजून इथे आम्हाला ब्लॉगर भेटलेला आहे. त्याची लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. तो मला ब्लॉगर भेटला आहे. मी डायरेक्ट अचानक मला इंटरेस्ट आहे तर मी त्याच्या ब्लॉगमध्ये गेलो डायरेक्ट. असाच रस्त्यावर तो बनवत होता ब्लॉग, तर मी डायरेक्ट गेलो. जरा तो बघा चालला आहे तिथूनच. तुम्हाला त्याचा ब्लॉग बघायला भेटेल. मी त्याची लिंक टाकणार. हिंदी ब्लॉगर आहे तरी त्याला पण सपोर्ट करा. त्याचे 2 चॅनल आहेत, मी त्याची लिंक टाकतो. तिला स्क्रॅच गार्ड बसलेला आहे इथं IQचा. फक्त कवर नाही भेटला आहे. कवर घेतोस पण कवर काय करशील सोड. बसलेला आहे. बबल नाही आला नाही अंकल, बबल नहीं आहे ना? एकदम परफेक्ट. हम लोग को छाछ घेतो. छाछ आहे, छाछ. लस्सी प्यायला जाऊ शकतो. कुठं ते साईडला. तर गाईस आम्हाला IQचा स्क्रॅच गार्ड तोवाला नाही भेटलाय, दुसरावाला भेटलाय. दुसरंच कुठला तरी आणि स्क्रॅच गार्ड लावलाय. गाईस आम्ही आता स्टेशनला लस्सी प्यायला आलोय. तर बघू इकडची लस्सी कशी लागते. याला देवेशला माहिती होती ना, म्हणून इथं आलं लस्सी प्यायला. भारी लागते गाईस एकदम लस्सी. तर गाईज आता आमचं झालेलं आहे इकडून जे पण कवर बिवर. आता संध्याकाळीच बाहेर निघू, कारण की आता ऊन पण जास्त आहे. तर भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईज मी आता आलो इनऑर्बिटला असाच जरा टाईमपास तर नाही, कामाची गोष्ट आहे म्हणून आलो आहे. मला नव्हता काम, देवला काम होता. देवला इथून शूज घ्यायचे होते फॉर्मल लग्नासाठी. आता लग्न पण आहे. तो बोलला जरा कसा आता देव पण जरा पैसे झाले आहे, त्याचे पैसेवाले झाले. तर याला पण फॉर्मल शूज़ घ्यायचे आहेत भारीवाले. तर मॉलमधून घेणार आहे. तो गाइस आप भी ऐसे ही फ़ोटो निकालते हो क्या मॉल में आने के बाद? ये सब करते, इधर प्रमोशन करते और तुम इधर जाके फ़ोटो खिंचवाते. देखो कैसे फ़ोटो खिंचवाते इधर. तर गाइस आमच्या नानाचं लग्न आहे. आता 15 तारीख आहे ना. आज 15 तारीख आहे. फक्त किती दिवस राहिल्यात? 4 दिवस राहिल्यात संगीतला. घराच्या इथं बांबू पण लावल्यात. मांडव पण लवकरच लागणार आहे. मजा पण लवकरच येणार आहे.
आता वाटतं घरी जायचं आहे. बाबांनी सांगितलेलं नाना आल्यावर कुर्ते बघायला जायचं, कारण की हल्लीला कुर्ते घेणार आहेत ना. पण बघू, माझा तर विचार नाही कुर्ता घालायचा, कारण की मी विचार केला काहीतरी ड्रिप मारणार हल्दीत पण कुर्ता घालायचा लागेल. मग कुर्ताच्या वरतीच आपले ड्रिप मारू. पण आता फिलहाल चाललो आहे घरी. आणि देवनी पण शूज घेतलेले आहेत, पण तो तुम्हाला लग्नाला दाखवेल, कारण की आता लगेच रिव्हील केलं तर फायदा नाही, म्हणून डायरेक्ट लग्नालाच भारी बुटं घेतल्यात त्यांनी. तर गाईज आम्ही आता फिरतोय गावात. ट्रिपल जिग्नेश देवांग तुझा वॉच दाखव. वॉच 10,000 ऑनली. डेली यूजसाठी 10,000चा वॉच देतो. 10,000 डेली यूजसाठी विचार करा. डेली यूजसाठी म्हणजे असं जर लग्नात जायचं असेल मग किती महाग असेल, म्हणजे 1 लाख तर नॉर्मलच झालंय ना. मग डायरेक्ट मग लग्नाला तर पॉप्युलरच घेऊन जातो. ॲक्च्युली डायरेक्ट पॉप्युलर घेऊन जातो. तर गाईज आमच्या गावाच्या इथं आम्ही तलावाजवळ होतो, तर इथं देवी आलेली आहे विसर्जनला. नवरात्री चालू होती ना, पण लेट विसर्जन आहे काय माहिती नाही. मी तुम्हाला दाखवतोय फक्त, बघू शकता. साऊथ इंडियन आहेत वाटतं सगळे. हे आयशा कोण रोखतोय? मुद्दा पण रोखतान का? तर गाईज बघू शकता तुम्ही देवी. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, फॉलो करा. तिथं अपडेट्स येत राहतात. भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये.